पण लक्षात घ्या, संतांच्या शब्द रचनेमध्ये इतका गोडवा आहे आणि इतकं बारीक निरीक्षण करून अर्थ काढायचा आहे. एका बाजूने आपण म्हटलं की आम्ही कोणाला मागत नाही. ऐका जरा, इथेही प्रश्न असा आहे की काही मागणे हे आम्हा अनुचित. अनुचित म्हणजे काय? अयोग्य. म्हणजे आम्हाला ते मागणे योग्य नाही. कारण का? वडिलांची रीत जाणत असो, आमच्या घराण्यात वडिलोपार्जित रीत आहे, म्हणून आम्ही कुणाला काही मागत नाही. पण तुम्हाला सांगतो, या प्रमाणातला एक शब्द फारच महत्वाचा आहे आणि त्याचा अर्थ लावून अर्थाचं प्रमाण लागतं. त्याचं उत्तर असं आहे, काही मागणे. आता काही शब्द काय सांगतो? काही शब्द असं सांगतो की काही मागणं आम्हाला अयोग्य आहे, पण काही मागणं योग्य आहे ना. काही अयोग्य असेल पण काही योग्य आहे. पण देव आमच्या घराण्यातली पद्धती आहे, त्याच्यामुळे आम्ही काही मागायलाच तयार नाही. हा सिद्धांत आता तयार झाला. येथपर्यंत मी तुम्हाला आणून पोचवलं की आम्ही कोणाला मागायला तयार नाही. हे संतांचं बाणेदार उत्तर आहे. मग असं जर उत्तर असेल तर त्यांनी मागितलं कशा करता? बरं, एका संतांनी मागितलं का? सर्व संतांचे अनेक प्रमाणे तुम्हाला पटापट सांगता येतील की आमच्या ज्ञानोबांनी मागितलं, नामदेव महाराजांनी मागितलं, आमच्या नाथ महाराजांनी मागितलं, आमच्या तुकोबरायांनी मागितलं. अनेक ठिकाणी अनेक संतांनी देवाकडे मागितलं. मग एका बाजूला मागायचं नाही म्हणणं आणि दुसऱ्या बाजूने प्रत्यक्षामध्ये मागणं, मग हे काही महाराज आमच्या लक्षात आलं नाही. काय भानगड आहे? ती भानगड अशी आहे की पहिली गोष्ट, अयोग्य तर मागितलं नाही, योग्य मागितलं. अहो, योग्यही का मागितलं नाही म्हणताय तुम्ही? नाही जर म्हणताय ना, तर अयोग्य असो काय योग्य असो, योग्य असो काय योग्य असो, मग मागितलंच कशा करता? जेवायचं नाही ना तुम्हाला? जेवायचं नाही ना, मग पिठला असो का पासून दे असो, तुम्हाला सोपं उदाहरण सांगितल्याशिवाय कळत नाही. कारण मागायचं जर नाही तर योग्य असो का अयोग्य असो, हे असो का ते असो, का मागतात तुम्ही, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्या प्रश्नाचं एक सुंदर उत्तर तुम्हाला मला आता सांगायचं आहे. ऐका, अगदी जलद गतीनं. या विश्वामध्ये भगवान परमात्मा आले अवताराला. या विश्वामध्ये देव आलेत, आपलं संत आलेत अवताराला. आणि या विश्वामध्ये तुम्ही आपण आलो जन्माला. अगदी एकेका वाक्यातच पुढे जातो. आता देवादिकांना देखील अशी इच्छा होते की आपल्याला या मृत्यूलोकातला माणसाचा जन्म पाहिजे. बरोबर आहे? अनेक प्रमाण आहे. स्वर्गीचे अमर इच्छा देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. त्यांनाही असं वाटतं की या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा, पण देवांना या मृत्यूलोकातला जन्म नाही. झालं क्लिअर? आता संत आहे, संतांना हा जन्म मिळाला. आता नुसता मिळाला एवढा भागत नाही. संतांना हा देह मिळाला आणि मिळाला तर खरंच खरं, पण कशा करता मिळाला हा कळाला. आलं लक्षात? मिळाला पण कशा करता मिळाला हे कळालं. तुम्हा आपल्याला हा देह मिळाला पण कशा करता मिळाला हा कळाला नाही. म्हणून कीर्तन चालू आहे, म्हणून सप्ताह चालू आहे, म्हणून मोठमोठे उत्सव चालू आहे आणि ते उत्सव होऊन राहिले आहे, पण अजूनही काही तो कळाला नाही. मग का कळाला नाही त्याचं उत्तर आहे का? संत सांगतात, भगवंतानं हा जो देह दिला तो देह केवळ आणि केवळ देवे दिला देह भोजना इथे चालणार नाही. हे पटकन उत्तर देणारी माणसं आहे समोर, म्हणजे इथे गप्पा अशा चाटत आणणार. मी म्हणून पाहिलं बरोबर आहे, तुमचा अभ्यास आहे.
कारण देवे दिला देह भोजना गोमटा असं प्रमाण नाहीये. देवे दिला देह भजना गोमटा प्रमाण असं आहे की भगवंताने हा देह जो दिला तो आपल्याला भजना करता दिला. मग भोजन करायचं नाही का? करायचं. भोजन केल्याशिवाय भजन होणार नाही. जोरदार भोजन करायचं उलट, आणि भजनही तेवढ्या जोरात करायचं. पण आपला व्यवहार असा सांगतो आपण फक्त भोजनच करतो. कारण भोजनाला आपली गर्दी असते, भजनाला गर्दी कमीच राहते. कधी पहा तुम्ही. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे उलट चित्र दिसायला लागेल त्यावेळेला समजून चालायचं की आता खऱ्या अर्थाने लोकांनी आतापर्यंत शिवपुराण ऐकलं त्याचा फायदा झाला, हे गणेश पुराण ऐकलं त्याचा फायदा झाला, हे भागवत पुराण ऐकलं. हे कधी आम्ही हरियाणा राज्यामध्ये मागे सोनीपत गावाला गेलो. सोनीपतला मोठा उत्सव होता, ज्ञानयज्ञ होता मोठा. आणि अशा या ज्ञानयज्ञामध्ये आणि 7 दिवसाचा इतका आनंद होता. आम्ही होतो, महाराष्ट्राची टीम होती आमची. तिथे गेल्याच्या नंतर भरपूर लोक होते, एवढे लोक होते, हजारो लोक होते. पण दररोज लोक यायचे वेगवेगळ्या प्रांतातल्या त्या उत्सवाकरता, त्या यज्ञाकरता. कथाही होती मोठी. अवधेशानंद गिरीजी महाराज तुम्ही ऐकलं असेल. अवधेशानंद गिरीजी, अवधेशानंद गिरीजी महाराजांची कथा होती सोनीपतला, हरियाणा. आता त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर का आम्ही त्या आनंद लुटायचा, आम्ही सर्व टाळ मृदंग घेऊन गेलेलो होतो. आम्हालाही अर्धा तास मिळायचा भजन करायला. महाराष्ट्राचे लोक आ जाओ, मग आम्ही करत ते भजन. असा 7 दिवसात. मला फक्त तिथलं काय सांगायचं सांगतो तुम्हाला. 6वा दिवस झाला, 7वा दिवस झाला, गर्दी वाढतच गेली. पण ऐका, आता उद्याचा दिवस होता महाप्रसादाचा. 8वा दिवस पूर्णाहुती. तिकडे कालाक्षे कीर्तन वगैरे काही नसतं. पूर्णाहुतीचा दिवस, कथा समाप्ती आणि का प्रसाद. आम्ही पाहिलं की 7व्या दिवसाची आणि जी काही कथा होती ती कथा जशी जशी संपली तशी तसा जे 1000 लोक होते त्या 1000 लोकांमधले 200 लोक शिल्लक राहिले. 800 लोक घरी गेले. ध्यानात घ्या, लक्षात घ्या. मी उलट विचारलं त्यांना म्हटलं का आता उद्या समारोप आहे, उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. आणि ते म्हणले महाराज ये ऐसी बात है, जो प्रसाद आपको चाहिए था वो 7 दिन में लोगों ने ले लिया और ये अपने घर पे चले गए. आता पुढचं या कॅमेऱ्यात काय बोलू. आता आपलं त्याचं उलट चित्र आहे. आपलं चित्र असं म्हणतं कि 7 दिन में जो कुछ प्रसाद पाया इधर, जो कथा हुई वो कथा का हमको क्या लेना देना है की नाही. म्हणजे आपला खरा प्रसाद कधी आता 12 ते 3. ते 10 ते 12लाही किंमत नाही आपल्या काल्याच्या कीर्तनाला. लक्षात घ्या. बोलू नये हे काही आम्ही देणारे नाही, डोनर तुम्ही आहे. पण आमचं हे बोलल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी तुमचे हे दिवस असे येतील त्या दिवशी तुमच्या या सर्व ऐकण्याचं फल मिळालं किंवा तुमच्यात परिवर्तन झालं हे सिद्धता प्राप्त होईल. लक्षात घ्या. आपल्याला काही त्या भोजनाचा विरोध करायचा नाही आहे. पण ज्या आता समजा उदाहरणार्थ या मोठ्या प्रेमाने या मालकांनी या ठिकाणी कथा ठेवली, कथा आपल्यासाठी ठेवली की 8 दिवस आपल्याला नाही ठेवता आली तर यांनी ठेवली, आपण आलं पाहिजे. कुठल्याही उत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी हरिनाम घेतलं पाहिजे. आणि ते हरिनाम घेतल्याच्या नंतर भजनाच्या नंतर जर भोजन केलं तर पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. शास्त्राचे सिद्धांत आहे. जे भोजन आपण घेणार आहे त्याच्या अगोदर त्या हरिचिंतनाची योजना त्याच्यासाठी आहे की आपण हरिचिंतन करा आणि नंतर भोजन प्रसाद ग्रहण करा. प्रसाद शब्द त्याच्यासाठीच आहे. प्रसादे सर्व दुःखाना आणि रसोपजायते. गीतेमध्ये वर्णन आलं की नाही. प्रसादे सर्व लोकांनी बरोबर सोयीस्कर घेतलं. लोक म्हणतात महाराज गीतेमध्ये सांगितलेलं आहे की प्रसादे सर्व दुःखाना आणि रसोपजायते. म्हणजे प्रसाद घेतला की आपल्या जीवनातलं सर्व दुःख नाहीसं होतं. म्हणून तुम्ही साधा खिचडी जरी म्हणली ते तरी लोक येतात की नाही. काहीच नसतं, ते खिचडीच असते, काहीच नसतं. पण प्रसाद त्याला प्रसाद म्हटला नाही गीतेमध्ये.
प्रसाद शब्दाचा अर्थ, प्रसाद शब्द संस्कृतातला आहे. या प्रसाद शब्दाचा अर्थ आहे कृपा. कृपा. कारण भगवंताची आणि संतांची जर तुमच्या जीवनामध्ये कृपा झाली तर कृपा कटाक्षणे आडिले आपले पदवी वैसविले बाप रखमादेवरु विठ्ठले आणि भक्ता दिदळे वरदान. विषय कुठे आला लक्षात ठेवा. मी बोलायला लागलो की बोलतच राहतो, पण आपलं ध्यानात ठेवा कुठून सुरू शिरलो आपण आणि कुठे आलो. आपलं प्रमाण काय होतं की ऐका, संतांना हा देह मिळाला आणि ते कळाल्याचं उत्तर मी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत. मग मिळाला आणि कळाला. मग तो मिळाला भजना करता हे कळालं ना, मग त्यांनी काय केलं? त्यांनी जीवनामध्ये दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी एकच तत्व त्यांचं जीवनामध्ये होतं, हरी गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद. अहोरात्र भगवान परमात्म्याच्या चिंतन, गोविंद गोविंद आणि मना लागलिया छंद. एवढंच नाही, अजून चांगलं प्रमाण आहे का, ते संत दुसरं काही करायला तयारच नाही, संसार करताय. परवाच्या कीर्तनामध्ये मी गोड चिंतन एका महात्म्याचं ऐकलं की अहो संतांनी संसार केला, आपणही संसार करतो आणि परमार्थही करतोय, करत नाही असं म्हणत नाही आपण. संतांनी संसार केला, पण वाक्य ऐका, ऐकण्यासारखं वाक्य आहे की संतांनी संसार केला पण संतांचा संसार देवालाही आवडला. कळलं का तुम्हाला? काय माहिती, संतांचा संसार देवाला आवडला. आता वाक्य पुढचं बोलतो, कदाचित आपला परमार्थही देवाला आवडतो की नाही माहित नाही. आपला तर परमार्थ सुरू आहे, पण तो आवडतो की नाही माहिती नाही. याचं कारण आहे, परमार्थ जरी असेल तरी तो जर सदोष नसेल तर परमार्थाचं फल मिळत नाही. आमच्या संसार सोडला का? नाही. ज्ञानोबराज आणि निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई हे संत सोडल्याच्या नंतर कुठलाही संत घ्या आणि ते चरित्र पहा, त्यांनी संसार सोडला का? नाही, संसार सोडला. पण संसार सोडून त्यांचा संसार देवाला आवडला असं त्यांनी काय केलं? तर संसाराच्या नावे घालून या शुद्ध वाढता धर्म केला. संसार साईडला होता आणि मुख्य प्रबोधन परमार्थ होता. भक्ती श्रेष्ठ होती, भक्तीच्या पुढे संसार तुच्छ होता. संसार करत होते ते, त्यांचा संसार होत होता, पण ते परमार्थ करत होते. लक्षात घ्या, हे त्यांचं गणित आहे. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही काही प्रश्न विचारला महाराज, बरोबर आहे, पण तुम्ही म्हणतात की त्यांचा संसार देवाला आवडत होता, कशावरून? कशावरून हा मुद्दा महत्वाचा आहे ना. मग त्याचं उत्तर मी तुम्हाला एका अभंगात सांगतो. घरी गेल्याच्या नंतर तो अभंग पाहून घ्या. अभंग असा गोळ आहे, विठ्ठल 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 भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. ऐका. आणि अजून एक मोठा अभंग आहे, तिष्ठे भाव भक्ती देखोनी उच्च नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भक्ती भाव देखोनी. या पाहिलं का त्याने कोणत्या जातीतला आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, तो काय करतो, त्याचा व्यवसाय कोणता आहे. रोहिदासा संगे चर्म रंगू लागे, कबीराच्या मागे शेले विनी, सजयना कसाया विकू लागे मास. ऐका, सावतावांची डोरे ओळी, ऐका, नरारी सोनारा घडू फुंकी लागे. ऐका, हे आता सर्व संतांचं चरित्र तुम्ही ऐका, काय गोड चिंतन आहे. म्हणजे हे करू लागे ना, म्हणजे त्यांचा संसार त्या देवाला आवडला, पण त्याचं मुख्य कारण होतं एकच की संसार साईड होती आणि मुख्य परमार्थ होता. मग ते काय करत होते? ते अन्य साधना जाणत नव्हते, ते एकच साधना जाणत होते. हरी नेनती काही
हा,